चालू आहे. जमलेल्या माझ्या कट्टर कडवट निष्ठावंत शिवसैनिक बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मी आज सकाळपासून शिवसैनिकांना भेटतोय, कारण अनेक जणांना असं वाटतंय, तुम्ही खाली बसा ना, कॅमेरा ऑन ठेवा आणि तुम्ही खाली बसा. अनेक जणांना असं वाटतंय की एक 2-5 खासदार फोडले, 25-30 खासदार आमदार फोडले म्हणजे शिवसेना संपली. त्यांना मुळामध्ये कळलेलंच नाही की शिवसेना म्हणजे कट्टर कडवट शिवसैनिक, निवडून आलेले लोकप्रतिनिधी हा वेगळा भाग आहे. म्हणजे आम्ही ज्यांना निवडून दिलं, ज्या लोकांनी त्यांना मोठं केलं, असे अनेक लोक ज्यांना या शिवसैनिकांनी मोठं केलं ते गेले, पण तरी शिवसेना काही संपत नाहीये आणि कोणी संपूच शकत नाहीये. नाही तर तुम्हीच बघा, या हिंगोली मतदारसंघात लागोपाठ 2दा गद्दारी झाली. आधीचाही खासदार गेला, तो तर आता तोंडच दाखवू शकत नाही, चोरवाटेने आतमध्ये घ्यावं लागलं त्याला. कारण निवडणूक लढण्यासाठी लोकांसमोर जाणार कसं? कारण तोंडाला हळद नाही तर काळं लागलेलं आहे. तोंडाला काळी फासलेली माणसं लोकांसमोर जाऊ शकत नाही. म्हणून हिंगोली मधला खासदार तो पळून गेला, तो पडला. यवतमाळ वाशिम मधनं आधीच्या होत्या त्या गेल्या, त्या तर उभं राहण्याचं धाडसच केलं नाही त्यांनी. ज्यांनी विशेषतः परभणी आणि हिंगोली, इतिहासच असा आहे की पहिल्यापासून कोणी कुठला इकडचा तिकडे गेला तरी इथला मतदार आणि शिवसैनिक हा कायम शिवसेनेसोबत राहिलेला आहे. गद्दारांसोबत. आणि जी मिंदे सेना आहे, नमक हराम हा शब्द मी वापरतोय, कारण ज्यांनी त्यांच्यावरती उपकार केले ते तुम्ही सगळेजण, त्या उपकारांची जाणीव न ठेवता त्यांच्याशी दगाबाजी करणारे मेंढ्या सकट सगळे नमक हरामखोर आहेत. काय बाकी ठेवलं होतं? म्हणजे यांना आता संजय तुम्ही म्हणताय, पण करायची त्यांच्याकडे जास्त माहिती असेल, कारण 4 वर्षापूर्वी रेट आमदाराचा 50 खोके होता. यांचा किती असेल आता माहित नाही मला. म्हणजे स्वतः खोक्यासाठी खोक्यात गेलेले आहेत, त्यांनी आपल्याला धोका दिलेला आहे. तरी अनेक जण मला तेव्हा सांगत होते की उद्धवजी यायला देऊ नका, फुटलेला या फुटणार. म्हटलं नाही रे, असं कसं? आपला आमदार होता, कट्टर राहिलेला आहे, एवढी फाटाफूट झाली तरी सोबत आहे, नाही फुटायचा. तर नाही बघा साहेब, तुम्ही लिहून ठेवा, हाच फुटणार. आणि आता नुसता फुटलाच नाही, तर माझ्या कानावर आलं की यांनी गद्दारांचं नेतृत्व केलं. असा हा गद्दारांचा गद्दार. बरं, विश्वास ठेवायचा नाही कसा? मी यवतमाळ वाशिम मध्ये गेलो होतो, तिथल्या खासदारांनी काय सांगितलं होतं? जेव्हा मी 1-2 आठवड्यापूर्वी खासदारांची बैठक बोलवली होती घरी, तेव्हा 3 खासदार होते लोकसभेचे, आपले अनिल देसाई, अरविंद सावंत आणि आपले संजय राऊत. बाकीचे सगळे ऑनलाईन हल्ली ती एक सोय झालेली आहे, व्हिडिओ कॉन्फरन्स. त्याच्यामध्ये यवतमाळचे खासदार होते, त्यांनी मला आदल्या दिवशी फोन केला. मला म्हणाले, उद्धवजी काय करू? म्हटलं काय करायचं, यायचंय ना? नाही म्हणे, माझ्या मुलीला बघायला पाहुणे येणार आहेत, सोयरीक जुळवायचे. मग काय करू? आता असं कारण सांगलं, तुम्ही काय सांगाल? या म्हणून सांगाल? नाही, सोयरीक सोडून द्या, या. आता मला काय माहित, मुलीच्या ऐवजी ह्यांची सोयरीक जुळवत होते. ह्यांचा भाव ठरत होता किती खोके. आणि काय म्हणत होते, आम्ही सगळे साहेब तुमच्या सोबत आहोत. इथला तर एवढा हरामखोर, पोराला तिकीट घेतलं आणि मला सांगितलं, साहेब याला अपक्ष उभा करतो. म्हटलं अपक्ष, मग महाविकास आघाडी कशी मतं देणार? नाही साहेब, आपलाच पोरगा आहे ना, कुठे जाणार? चला, ठेवला विश्वास. बरं, एवढं करून थांबला नाही. उद्या मतदान आहे,
आदल्या दिवशी नालायक फोन करून मला सांगतो की उद्धवजी जरा या एक दोघांना तुम्ही फोन केलं तर आपल्याला मतं मिळतील. म्हटलं बरं ते पण केलं. आणि मग ज्योतिबाला विचारतोय, आपल्या इथल्या जिल्हा प्रमुखाला विचारतोय, झाले साहेब कालपासून हा गायबच आहे. मग एवढा किती नालायक किती खोटारडा की विश्वास म्हणजे कोणाचा अविश्वास कोणाला वाटू नये म्हणून स्वतःच फोन करून सांगायचा की साहेब मी आता इकडे आहे, मी इकडे चाललोय, पण जरा बघा ना उद्याचं यांना मतदान मिळालं तर. मग एवढा नालायकपणा ज्याच्या रक्तामध्ये भिनलेला आहे, एवढी गद्दारी ज्याच्या रक्तात भिनले, मला तर लाज वाटते की अशी गद्दार माणसं ही माझी चूक आहे म्हणून मी तुमची माफी मागतो.